मजेत ना? त्याच तुमची लाडकी मैली अगदी हटके व्हिडिओ सोबत आली आहे। तर ना मला आता दुपारी खूप जास्त मोमोज खायची क्रेविंग होत होती, पण रियान पण सोबत होता, त्यामुळे काही बाहेर जायला जमलं नाही। मग म्हटलं चला ब्लिंकिटवर सर्च करूया। तर ब्लिंकिटवर मला इतके जास्त ऑप्शन्स दिसले, प्रसून मोमोज, वाव मोमोज, त्यातल्या त्यात ना मला हे वाव मोमोजचे चिकन चीज मोमोज दिसले, जे काहीतरी युनिक होतं। मोमोज तर मला आवडतातच आणि चिकन तर भरपूर जास्त आवडतं आणि चीज कोणाला आवडत नाही। ह्या दोघांचं कॉम्बिनेशन चीज आणि चिकनचं, ते पण मोमोजमध्ये। तर म्हटलं चला आपण टेस्ट करूया आणि तुम्हाला रिव्ह्यू देखील देऊया की टेस्ट चांगली आहे का, वर्थ आहे का माझं हे प्रोडक्ट ऑनलाईन परचेस करणं। तर चला आता जास्त वेळ काय बोलत बसत नाही, पटकन ओपन करूया आणि बघूया ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आणि मग रेडी करूया खायला। तर थोडंसं आपण प्रोडक्टबद्दल पण बघूया। तर ही वाव मोमोजची न्यू रेंज आहे आणि यांनी इथे दिले हेल्थ फर्स्ट, नो MSG, नो प्रिझर्वेटिव्ह आणि वाव मोमोजचा सॉस आहे आतमध्ये। त्याचसोबत 10 पीसचं पॅक आहे हे चिकन चीज मोमोज। आणि बॅक साईडला बघूया तर तुम्ही हे मायक्रोवेव्ह करू शकता, स्टीम करू शकता, पॅन फ्राय करू शकता, डीप फ्राय, जसं तुम्हाला आवडतं तसं। आणि 10 पीसची प्राईस यांनी दिली आहे 210, पण मला हे 110 रुपयाला आलं आहे ऑनलाईन। तर चला आज मी ह्याला ना डीप फ्राय करणार आहे, बघूया टेस्ट कशी आहे। आणि तुम्हाला माहिती आहे वाव मोमोजची मला एक गोष्ट कोणती जास्त आवडते, हे बघा ना, पॅकेजिंग इतकी मस्त आहे। 10 पीस आहेत, पण 10 पीसला त्यांनी असं वेगवेगळं कंपार्टमेंट दिलं आहे। आणि तुम्हाला जर मायक्रोवेव्ह करायचं असेल ना, फॉर बेस्ट रिझल्ट मायक्रोवेव्ह विदाऊट रिमूव्हिंग द फिल्म, तुम्ही डायरेक्टसुद्धा मायक्रोवेव्ह करू शकता। मस्त आणि पॅकेजिंगच खरंच खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते मला। तर आपण हे ओपन करून बघूया मोमोज कसे दिसत आहेत आतमधून। तोपर्यंत एक साईडला तेल देखील तापत ठेवलं आहे मी। आणि हे बघा मोमोजची साईज पण बऱ्यापैकी मोठी आहे, फ्रोझन असल्यामुळे जरा कडक आहेत। 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवले की होतात ते सॉफ्ट आपोआप। तेल देखील तापलेलं आहे आणि मोमोज पण सॉफ्ट झालेले आहेत। तर आपण मस्त डीप फ्राय करूया। मला ना ॲक्च्युली डीप फ्राय मोमोजच आवडतात। आय नो हेल्थसाठी ऑइल चांगलं नाही आहे, बट कधीतरी चालतं राव एवढं। स्टीम मोमोज पण आवडतात, पण जे ठेल्यावर भेटतात ना, ते हे मोमोज मला स्टीम किंवा पॅन फ्राय असे नाही आवडत। तर मी ह्यांना जनरली ना असं हेच करते, डीप फ्रायच करते। हे बघा मस्त तळत आहेत आणि जसे मी तेलात टाकले ना, एक मस्त असा वेगळा स्मेल आला। आपण बाहेर मोमोज खाताना कसं असा स्मेल येतो, ते लोक आपल्याला फ्राय करून देतात तेव्हा, तसा काहीसा स्मेल आला मला। या स्मेल इज गुड। चला आपण हे सगळे फ्राय करून घेऊया आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून टेस्ट करून बघूया। मंडई मस्त असे आपले मोमोज रेडी आहेत। विदिन 4 to 5 मिनिट्स आपले मोमोज रेडी होऊन जातात। तर हे बघा मस्त असे बाहेरून क्रिस्पी झालेत आणि आतून सॉफ्ट आहेत आणि चिकनची भरभरून फिलिंग वाटते। तर बघूया आपण एक ब्रेक करून, जसं त्यांनी दिलं आहे चिकन चीज मोमोज। सो चीज आहे की नाही बघूया आतमध्ये। चीज पूल वगैरे तर काय आला नाही, बट व्हाईट दिसतं आहे, टेस्ट केल्यावरच समजेल चीज आहे की नाही ते। तर मंडळी अगदी 5 ते 6 मिनिटात आपले मोमोज रेडी आहेत आणि मी आज ना मस्त डीप फ्राय केलेत। ॲक्च्युली मला डीप फ्राय जास्त आवडतात, बट जरा ऑइल जास्त असतं त्यामुळे मी स्टीम किंवा पॅन फ्राय करते, पण मला ते काही फारसे आवडत नाही। तर म्हटलं चला आपल्या मनाची इच्छा देखील पूर्ण करूया। आणि हे बघा मोमोजची साईज ना बऱ्यापैकी मोठी आहे, आतमध्ये चिकनची फिलिंग पण भरभरून आहे आणि त्याचसोबत त्याने ना एक सॉस दिला आहे। तर ह्या वाटीमध्ये बघा अर्धी वाटी पण सॉस नाही आहे, थोडं सॉसची क्वांटिटी त्यांनी वाढवायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। बिकॉज 10 मोमोजला इतका सॉस पुरेसा नाही आहे, बट चलो लेट्स टेस्ट इट। तर सॉस ना तिखट वाटतो एकदम, मला खायच्या आधीच असं फील येतोय, पण चला बघूया। वाव यार, एक मिनिट संपवते। इतके मोमोज भारी आहेत ना। मी डीप फ्राय केल्यामुळे हे बघा बघू शकता बाहेरची कोटिंग ना मस्त क्रिस्पी झाली आहे आणि आतमधले चिकन ना प्रॉपरली कुक आहे आणि चिकनचा स्मेल वगैरे येत नाही। बिकॉज मी लास्ट टाइम एक मोमोज ट्राय केलेले ना, चिकनचा असा वेगळा स्मेल येत होता, बट तसं पण काही नाही आहे। चिकन मस्त लागतं आहे, त्यातल्या त्या चीजचा पण थोडासा फ्लेवर येतो आहे, अगदी ओव्हरपावर करत नाही आहे चिकन। आणि मेन थिंग हा सॉस यार मस्त बाहेर तेलावर भेटतो ना, अगदी झणझणीत असा तसा लागतोय, खूप जास्त भारी आहे। मला चटणी खूप जास्त आवडली मोमोजची, कलर पण मस्त आहे अगदी, त्यातल्या त्यांना टेस्ट सुद्धा खूप झणझणीत आहे।
आणि खरंच जर मला ह्या मोमोजला रेटिंग करायची असेल तर मी 10/10 9 रेटिंग करेन. थोडंसं सॉस कमी आहे त्यामुळे 1 पॉईंट कट. बाकी तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. खूप 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 जास्त छान आहे. आणि हे काय स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाही आहे, मी स्वतः ऑर्डर करून स्वतः रिव्ह्यू देते, जे पण ऑनेस्ट रिव्ह्यू आहे ते. तर खरंच तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. त्यातल्या त्यात प्राईस पण खूप जास्त ड्रॉप आहे ब्लिंकिटवर. सो ऑर्डर करून मस्त एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.